गॉड इज गुड अँड ऑल द टाइम. येशू चांगला आहे, येशू आमच्यामध्ये आहे. आमेन. जाऊया आपल्या मूळ वचनाकडं. गलतीकारास पत्र याचा 3रा अध्याय आणि वचन 13 आणि वचन 14 या 2 वचनाकडं आपण आपलं लक्ष लावूया. आपणाबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडविले. जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे असा शास्त्रलेख आहे. ह्यात उद्देश हा की अब्रामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये परराष्ट्रीयांना मिळावा, म्हणजे आपल्याला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे. आमेन. हालेलुया. आम्ही ज्या विषयावरती अध्ययन करत आहोत, मनन चिंतन करत आहोत, तो विषय आहे ख्रिस्त येशूमध्ये अब्रामाचा आशीर्वाद. अब्रामाचा आशीर्वाद. आज कुणाविषयी आपल्याला टीका टिप्पणी करायची नाही. बऱ्याचशा मंडळांमध्ये केवळ चंगाईचा आशीर्वाद, बरकतीचा आशीर्वाद, भविष्यवाणी, प्रॉस्परिटी, धन दौलत, बरकत या आशीर्वादावरतीच अधिक भर दिला जातोय. आणि चर्चला येण्यामागचा उद्देश हाच बनलेला आहे. पण मला सांगू द्या की जर तुम्ही आज बरेच वर्षापासून प्रभूमध्ये आहात तर तुम्हाला हे समजलं पाहिजे की आमचा विश्वासाचा बाप ज्याचं नाव आहे अब्राहम, त्याचा आशीर्वाद काय होता, देवाने त्याच्यावरती अशी कोणती कृपा केली होती आणि तो आशीर्वाद त्यांनी कसा मिळवला, त्याला जे अभिवचनं मिळाली होती त्याद्वारे तो कसा आशीर्वादित झाला, याकडे पण आम्ही लक्ष दिलं पाहिजे. रोटी, कपडा, मकान, बरकत, चंगाई, भविष्यवाणी यातून थोडस बाजूला जाऊन आता त्याहून पुढे आम्हाला जायचंय. अब्रामाचा आशीर्वाद काय गरजेचा आहे, कारण त्या देवाची ओळखच अशी होती, अब्रामाचा, इसाकाचा आणि याकोबाचा देव. त्या देवाची ओळख सुरुवात त्या नावाने होती. आणि नव्या करारामध्ये येशू ख्रिस्ताने एक उदाहरण दिलं की एक भिकारी होता, ज्याचं नाव लाजार होता. तो एका धनवानाच्या दारामध्ये पडून होता. त्या धनवानाच्या दारामध्ये पडून त्याचं जे काही खरकाट उष्ट जे काही पडत होतं ते खाऊन त्याच्यावरती तो आपली उपजीविका करीत होता. त्याच्या शरीरावरती असंख्य फोड होते आणि ते फोड येऊन कुत्रे चाटत होते आणि या वाईट परिस्थितीमध्ये तो जगत होता. आणि त्या ठिकाणामध्ये तो एक धनवान व्यक्ती आणि त्याचे सगळे भाऊबंद मौज मजेमध्ये होते. सर्व प्रकारचे त्यांच्याकडे जगाच्या पद्धतीचे सर्व आशीर्वाद होते. पण एक दिवस आला, बायबल सांगतं की धनवानही त्याच वेळी मेला आणि भिकारी लाजार पण त्या दिवशी मेला. आणि असं सांगतं बायबल की धनवानाला नेण्यासाठी नरकदूत आले आणि भिकारी लाजरला नेण्यासाठी स्वर्गदूत आले. हालेलुया. आणि जसे दोघांचे पण डोळे उघडले, आमच्या शरीराला जसे डोळे आहेत ना तसे आत्म्याला पण डोळे आहेत, आत्म्याला पण तहान आहे, आत्म्याला पण जीव आहे. ज्या वेळेला त्या रात्री त्या दोघांचे डोळे उघडले तर जो धनवान होता तो नरकाच्या अग्नीमध्ये जळत होता. तो लिटरली त्यामुळे जळत असताना त्या यातना भोगत होता. आणि तो जस्ट डोळे उघडून वर करून बघतो तर तिथं दिलेलं आहे की भिकारी लाजार अब्रामाच्या कुशीत बसलेला आहे. अब्रामाची कुस म्हणजे काय माहितीये का? अब्रामाची कुस म्हणजे स्वर्गीय राज्य. अब्रामाची कुस म्हणजे काय? जो देश देव अब्राम आणि सारासाठी बनवत होता तो सियोन देश. म्हणून त्या देवाने अब्राम आणि साराविषयी सांगितले की तो हाताने बनवलेल्या देशाविषयी ते उत्सुक नव्हते, तर देव जो देश बनवत होता त्यासाठी ते उत्सुक होते. म्हणून अब्राम आणि सारा यांचा देव म्हणून घ्यायची देवाला लाज वाटत नाही. आमेन. भिकारी त्या अब्रामाच्या कुशीत आणि धनवान नरकाच्या अग्नीत. आणि तो इतका जळतोय, तो म्हणतोय हे बापा अब्रामा, मला खूप तहान लागली आहे, मला तुझ्या कुशीत बसलेला जो भिकारी लाजार आहे ना त्याच्या करंगळीवरती एक थेंब पाणी माझ्या जिभेवर ठेव, कारण माझी जीभ जळत आहे, तहान लागली मला. आयुष्यभर आयुष्य आराम करत होता, त्या भिकाऱ्याला आपलं उष्ट टाकत होता, पण नरकाच्या अग्नीत
कोण श्रीमंत झालं आणि कोण भिकारी झालं. आमेन, हालेलुया. त्यासाठी म्हणून बायबल सांगतं वेळ आहे तोवरच आपलं तारण साधून घ्या. आणि त्या तारणामध्ये आम्हाला काय मिळतं तर अब्रामाचा आशीर्वाद म्हणजे देवाचं राज्य. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुमच्या जीवनामध्ये म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो मनुष्याने सर्व काही मिळवलं परंतु आपल्या आत्म्याचा नाश केला तर त्याला काय लाभ. आमेन, हालेलुया. गलतीकारास पत्र याच्या 13 वचन सांगतं की येशू शापित झाला. येशूने त्या वधस्तंभावरचं शापित मरण सहन केलं. येशूला पाण्याच्या जागी आंब देण्यात आलं, सडलेल्या फळांचा रस. येशूच्या शरीराचे कपडे काढून घेण्यात आले. येशूच्या शरीरावरती अशी कोणती जागा नव्हती की जिथं रक्तबंबाळ नव्हता. डोक्यामध्ये मिसर देशाचे 8 इंची काटे होते. तो काटा इथून घातल्यानंतर इथून बाहेर आलाय. येशू ज्या ठिकाणामध्ये त्या पिलाताच्या राजवाड्यामध्ये होता रोमन सैनिकांसोबत तो रात्रभर होता. आणि पिलात त्याच्या एक हिब्रू तल्मुद नावाच्या पुस्तकात लिहितो की येशू ज्या खोलीमध्ये होता त्या खोलीपासून माझी खोली लांब होती पण येशूचं कणणं मला रात्रभर ऐकायला येत होतं. मी रात्रभर झोपलो नाही. का तर येशू ज्या लोकांमध्ये होता ते रोमन 800 सैनिक होते. आळीपाळीने त्याच्या तोंडावर थुकत होते, त्याची दाढी उपटत होते आणि त्याच्या तोंडावर एक बुक्की मारत होते. हे रात्रभर चालत होता. तुमच्या आणि माझ्यासाठी त्यांनी शाप घेतले. त्यांनी चुटकी वाजवली असती तर स्वर्गातून मिखाईल उतरून आला असता. जर मिखाईल हिजकियाच्या काळामध्ये आम्ही पाहिले 1,85,000 सैनिकाचा संहार करून रक्ताचे पाठ वाहू शकतो तर तोच मिखाईल देवाच्या पुत्रासाठी या 800 सैनिकांना मारू शकला नसता का. तोच मिखाईल क्रूसवरती खेळ टोकण्याच्या पूर्वी त्यांनाच खेळावर ठोकू शकला नसता का. पण बायबल सांगतं येशूने हे शाप का घेतला, येशू शापित का झाला, त्याच्या मागे उद्देश आहे. जगाकडे आशीर्वादाचा उद्देश आहे, आमच्या देवाकडे शापाचा उद्देश आहे. त्या देवाने शाप स्वतः घेतले आणि आशीर्वाद आम्हाला दिले. आमचा देव आमच्यासाठी निर्वस्त्र झाला. आमच्या देवाने आमच्यासाठी सर्व काही वाहून दिलं. इवन ज्यावेळेस तो मेला का नाही त्यावेळेस त्याच्या कुशीमध्ये भाला बोसकण्यात आला. त्या भाल्याच्या पात्यावरती 1 थेंब पाणी आणि 1 थेंब रक्त आलं. त्यांनी सर्वस्व देऊन टाकलं. पण यात उद्देश हा की अब्रामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये आम्हा परराष्ट्रीयांना मिळावा आणि आम्हाला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचं अभिवचन मिळावं. कोणतं आत्म्याविषयीचं अभिवचन? ते अभिवचन येशू ख्रिस्त बोलला मी जातो तुमच्यासाठी जागा तयार करतो. जागा तयार झाल्यानं तुम्हाला घ्यायला येतो. येशू त्यांना घेऊन जाणार आहे. मग ते कबरेत असो किंवा जिवंत असो, ज्यांनी अब्रामाचा आशीर्वाद आपल्या जीवनात टिकून ठेवला आहे त्यांनाच अभिवचनानुसार देवाचं राज्य मिळणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आमचा देव कोणतीही गोष्ट बिना उद्देशाशिवाय करत नाही. तुम्ही आणि मी या जगामध्ये बिना उद्देशाने आलेलो नाही. त्याचा उद्देश आहे की आम्हाला अब्रामास दिलेला आशीर्वाद प्राप्त व्हावा. पण अब्रामास दिलेला आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी अब्रामाचे स्वभाव आम्हाला समजले पाहिजे. अब्राममध्ये पहिली गोष्ट होती ती म्हणजे सातत्य, कन्सिस्टन्सी. अब्राम सातत्याने त्याचा फायदा हो किंवा नुकसान हो, त्याच्या पदरामध्ये पडू अगर ना पडू, त्याला लोक मूर्ख समजू किंवा काही समजू, पण तो सातत्य ठेवणारा व्यक्ती होता. आज मला सांगू द्या, कदाचित काही लोकांना आजच्या या पुणे शहरामध्ये असणाऱ्या या यात्रेमध्ये ट्रॅफिक प्रॉब्लेममुळे अनेक लोकांना यायला जमलं नाही, पण काही लोकांचं सातत्य होतं. ते ट्रॅफिकवरती विजय मिळवून या ठिकाणामध्ये पोहोचलेत. त्यांच्यामुळे ही अब्रामाची पहिली क्वालिटी, पहिला उत्तम दर्जा दिसतो. तो म्हणजे की ट्रॅफिक अशी असो, समस्या किती असो, आंधी तुफान असो, पण मी माझ्या देवाच्या भवनात सातत्याने जाईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. अब्राममध्ये पहिली गोष्ट होती सातत्य. दुसरी गोष्ट काय होती? समर्पण. काय करायचा तो? समर्पण. तो कधीच देवाला नाही म्हटला नाही. देवाच्या आज्ञेच्या विरुद्ध कधीच गेला. देवाने सांगितलं तारे मोज तर तारे मोज. देवाने सांगितलं वाळू मोज तर वाळू मोज. देवाने सांगितलं माझ्या उपस्थितीत चालतं उपडा पड. काही न मिळाल्यानंतर देखील तो आपल्या जीवनाचं समर्पण करत होता. आणि
अब्रामामध्ये तिसरी गोष्ट होती ती म्हणजे सात्विकपणा. आणि त्या सात्विकपणामध्ये जे सत्व होतं ना, ते सत्व इयोबाच्या जीवनामध्ये होतं, म्हणून सगळं गमावलं होतं. त्याच्याकडे ते सत्वच होतं. म्हणून इयोबाची पत्नी काय म्हणाली, आम्ही मागच्या आठवड्यात पाहिलेलं आहे की अजूनही तुम्ही सत्व धरून राहिलाय का? तुमच्या जीवनामधलं सगळं गेलं तरी हरकत नाही, पण येशू नावाचं सत्व टिकून ठेवा. ते सत्व तुमचे सगळे आशीर्वाद पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण या चारही ठिकाणातून खेचून तुमच्या दारात घेऊन येईल. हालेलुया. अनेक लोकांच्या जीवनामध्ये हे सत्व नाहीये आणि अब्रामाच्या जीवनामधला सात्विकपणा तो सत्व देता. म्हणजे जर सातत्य आहे तर समर्पण करताल, जर समर्पण करताल तर सात्विकपणा येईल. आणि तो सात्विकपणा काय करेल माहितीये का? तुम्हाला सर्व वाईट परिस्थितीमध्ये, प्रत्येक वादळ वाऱ्यामध्ये स्थिर ठेवेल. आमेन. ही स्थिरता नाहीये म्हणून आम्ही छोट्या मोठ्या गोष्टींसाठी इकडे तिकडे धावतोय. प्रार्थना केल्यानंतर पण आम्ही पुन्हा प्रार्थना सांगतोय, कारण आमच्यामध्ये ते सातत्य नसल्यामुळे आम्ही समर्पण करत नाही. समर्पण नसल्यामुळे सात्विकपणा नाही, सात्विकपणा नसल्यामुळे स्थिरता नाही, आणि स्थिरता नसल्यामुळे सिद्धता नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अब्रामाच्या जीवनामध्ये आत्मिक आशीर्वादाविषयी आम्ही पाहत आहोत. आणि काही लोकांना समजलं नसेल तर मी पुन्हा कमेंट करू इच्छितो. आत्मिक आशीर्वाद म्हणजे देवाचं सानिध्य. सानिध्य म्हणा किंवा देवाची उपस्थिती म्हणा किंवा देवाचं वास्तव्य म्हणा, यालाच आत्मिक आशीर्वाद म्हणतात. लोकांकडे मोठे मोठे चर्च आहेत, लोकांनाही काय ना काहीतरी लालूच देऊन काय ना काहीतरी देऊन लोकांना जमाई केलं जात आहे. पण ही मोठी शोकांतिका मसीहतमध्ये, ख्रिश्चॅनिटीमध्ये आहे की देवाचं सानिध्य नाहीये. कारण जर देवाचं सानिध्य असेल तर देवाचं वचन थेट हृदयाला आरपार भेदून जातं, आणि जर आरपार भेदून जातं तर परिवर्तन घडवूनच आणतं. आमेन. हालेलुया. सगळं सिस्टमॅटिक चाललेलं आहे, कारण सानिध्य नाहीये. पण जेव्हा सानिध्य येतं तेव्हा सगळं ऑटोमॅटिक व्हायला लागतं. अश्रू वाहण्यासाठी सांगायची गरज नाहीये, पश्चाताप करून सांगायची गरज नाहीये, टाळ्या वाजवा म्हणून सांगायची गरज नाहीये. ज्यावेळेला सानिध्य येतं त्या व्यक्तीच्या जीवनात परिस्थिती बदलायला लागते. हालेलुया. तुमच्या जीवनामध्ये अब्रामाचा पहिला आशीर्वाद, जे 5 आशीर्वाद आम्ही मनुष्यासाठी पाहतो, आत्मिक, मानसिक, शारीरिक, भौतिक आणि मग कौटुंबिक. या 5 आशीर्वादापैकी पहिला आशीर्वाद जो आत्मिक आशीर्वाद आहे, त्या आत्मिक आशीर्वादाबरोबर तो भिकारी लाजार होता. उष्टपाष्ट खाऊन पण तो देवाच्या मार्गामध्ये चालणारा असावा. म्हणून स्वर्गदूत त्याला अब्रामाच्या कुशीत घेऊन गेले, कारण त्याच्याकडे काय नसताना पण लोकांच्या दारात पडलेल्या अवस्थेमध्ये पण भिकारी लाजार देवाच्या विरुद्ध बोलला नाही, म्हणून देवाच्या राज्यात गेला. हालेलुया. जे कुरकुर करणारे आहेत, छोट्या मोठ्या गोष्टींसाठी वादविवाद करणारे आहेत, जे आपल्या जीवनामध्ये असंतुष्ट आहेत, त्यांना अब्रामाचा आत्मिक आशीर्वाद मिळू शकत नाही. त्या भिकारी अवस्थेमध्ये पण त्या धनवानाच्या राजेशाही थाटापेक्षा त्याच्या दारात पडलेला तो लाजार भिकारी देवाच्या सानिध्यामधला हा आत्मिक पहिला आशीर्वाद घेऊन धनवान होता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मनुष्याची सर्व परिस्थिती बघून, त्याचं राहणीमान बघून, त्याचं घरदार बघून ठरवतं. पण मला सांगू द्या, आजपासून हे चेंज करा. ज्याच्या जीवनामध्ये देवाचं तेज दिसतं, देवाची उपस्थिती दिसते, मग तो साधारण झोपडीत असो किंवा मोठ्या बंगल्यात असो, त्याच्यावरून पारख करा की हा आत्मिक आशीर्वाद मिळालेला, अब्रामाचा आशीर्वाद मिळालेला धनवान व्यक्ती आहे. आमेन. हालेलुया. लोकांना असं वाटतं इव्हेंट केलं, आता तर मीटिंगचं लिहून पण येतं इव्हेंट. देवाची मीटिंग इव्हेंट नाहीये, देवाची मीटिंग एंटरटेनमेंट नाहीये, देवाची मीटिंग डेडिकेशन आहे. इव्हेंट म्हणजे कार्यक्रम, एंटरटेनमेंट म्हणजे मनोरंजन, आणि डेडिकेशन म्हणजे समर्पण आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लोक इव्हेंटमध्ये ख्रिस्ताचेच गाणे गातात पण मनोरंजनातच अडकून आहेत. पण धन्य ते लोक जे देवाच्या उपस्थितीमध्ये देवाचं गौरव घेऊन येत आहेत. हालेलुया. येशूने पण डिबेट केलं, पण दाखवा एक कुठलं तरी डिबेट जिंकल्यानंतर तो व्यक्ती येशूच्या मागे आला नाही. आला कुठला शास्त्री पुरुष नाही आला. पण तुम्हाला आणि मला या जगाला जिंकायला ठेवलं. ते जिंकण्यासाठी अब्रामाचा पहिला आशीर्वाद देवाचं सानिध्य ह्याची खटपट करायला मिळवायसाठी.
मग याला मिळवण्यासाठी तुम्हाला कुठल्या डोंगरावर जायचंय का? शेकडो किलोमीटरचा प्रवास करणार, त्याच्यात तो प्रवास करायचा का? शरीर यातना घ्यायच्या का? अशी कुठलीच गोष्ट सांगितलेली नाहीये. देवाच्या सानिध्यासाठी तुमच्या घरामध्ये जेवढं घर असेल तुमचं, त्याचा एक कोपरा निवडा, तिथं गुडघ्यावर जा, बायबल वाचता येत असेल, आराधना करता येत असेल, सर्व काही बाजूला ठेवून थोडा वेळ त्याच्या सानिध्यात घालवा. तो वचनाचा देव आहे, तो तुमच्यासाठी तुमच्या घरात उपस्थित होईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज अनेक लोकांकडं हे एन्काउंटर नाहीये, हे देवाच्या उपस्थितीचा अनुभव नाहीये. आज हा अनुभव का नाहीये? कारण आम्ही इथून गेल्यावरती सर्व जगाचे होऊन जातो. इथून गेल्यावर किती वेळा मी देवाच्या वचनावर मनन चिंतन करतो. गीतामध्ये गातो, जैसे हरणी पाणी केले लुलपतीये वैसा मेरा मन. का? मी तसं देवाच्या सानिध्यासाठी तहानेला भुकेला आहे का? जर असल तर निश्चित तो देव आम्हाला त्या गोष्टी देईल. अब्रामाकडं जो सर्वोत्तम आशीर्वाद होता, आणि तो आशीर्वाद म्हणजे, त्याच्यासाठी पुन्हा एकदा आपण उत्पत्तीचा 17वा अध्याय आणि वचन 1 वाचूया. अब्राम 99 वर्षाचा झाला तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला, मी सर्वसमर्थ देव आहे, तू माझ्या समोर आहेस, हे मनात वागून चाल व सात्विकपणे राहा. आता जर देव या वचनाच्या शेवटी काय म्हणतो, तू माझ्या समोर आहे, हे मनात वागून चाल व सात्विकपणे राहा. ह्या गोष्टी कुणाला सांगण्यात येतं? ज्याच्याकडे ऑलरेडी ते आहे आणि त्या गोष्टींमध्ये तो चाललाय. हिंदीमध्ये दिले की मेरी उपस्थिती में चल. उत्पत्तीच्या 12व्या अध्यायामध्ये अब्राम 75 वर्षाचा होता, आणि या 17व्या अध्यायामध्ये अब्राम 99 वर्षाचा, म्हणजे 24 वर्ष त्याला जे अभिवचन दिले होते 7, त्या अभिवचनापैकी कुठलीच गोष्ट मिळाली नव्हती. त्या अभिवचनापैकी जी प्रतिज्ञा दिली होती, जे प्रॉमिस दिलं होतं, त्याच्यापैकी अशी कुठली विशेष गोष्ट मिळाली नव्हती. त्याला फक्त म्हणायचा, तुझी नजर, जसं गीतामध्ये आम्ही गातो, जहां मेरी नजर जाए वहां तेरी स्तुती हो. ज्या अब्राम आपला पुतण्या लोट याला सोडून हेब्रोन मध्ये आला ना, तर परमेश्वर म्हणला, तुझी नजर जिथपर्यंत जाईल ना तिथपर्यंत बघ, हा सगळा प्रदेश मी तुला दिलेला आहे. पण ते प्रदेश सोडतोय, तो हे गाणं तेव्हा गातोय. आता कोणीतरी बनवले, पण वास्तव हे अब्रामाने तेव्हा गायले. जिथपर्यंत त्याची नजर जात होती ना, तो म्हणतो, मला तो प्रदेश नको, तिथपर्यंत देवा केवळ तुझी स्तुती हो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि त्याच्या हातात काय नाही, पदरात काय नाही, साऱ्याच्या पोटात पण काय नाही. 7 अभिवचनं दिलेली आहेत. ते अभिवचनं पूर्ण झालेले नसताना पण परमेश्वर या उत्पत्तीच्या 17व्या अध्यायामध्ये 24 वर्ष झाल्यानंतर पण म्हणतोय, अजूनही तू माझ्या उपस्थितीमध्ये त्या सात्विकपणाने चाल. आणि त्यानंतर पुढे जाऊन तो असं म्हणतो की तुझ्या माझ्यामध्ये मी आपला करार स्थापील, तुला मी बहुगुणित केवील. तेव्हा अब्राम उपडा पडला आणि देव त्याच्याशी बोलला. देवाच्या सानिध्यामध्ये तुम्ही जेव्हा असाल, तर मी विचार करत होतो, अब्रामाला काय दिले? दर्शन दिले, है ना. अब्रामाच्या जीवनामध्ये जरी परिस्थिती विपरीत होती, त्याच्या मनासारखं मिळालं नव्हतं, पण अब्रामाला दर्शन झाले. याचा अर्थ अब्राम त्या वेळेला देवाच्या प्रार्थनेत होता. त्या प्रार्थनेत असताना, कदाचित तो प्रार्थना करत असताना तो देवाकडे मागत होता की देवा, तू मला 7 अभिवचनं दिलेली आहेत, देवा तू माझ्याशी बोलला आहे, तू मला माझ्या आईबापाचं मुलूक, माझा देश सोडायला लावला आहे, तू बोलला त्याप्रमाणे तू करणार आहे, मी पुन्हा प्रार्थना करत आहे. आणि त्यावेळेला त्या प्रार्थनेमध्ये देव दर्शन देतो आणि म्हणतो की अजूनही तू माझ्या उपस्थितीत चाल आणि सात्विकपणे चाल. आणि पुढे जाऊन म्हणतो की मी तुझ्याशी आता करार करतो, मी तुला बहुगुणित करल. आय विल ब्लेस यू अबंडंटली. मी तुला बहुगुणित करल. हे ऐकल्यावरती आजचा अब्राम म्हटलं असं, अजून कुठं किती दिवस, 24 वर्ष झाली की देवा. पण बायबल सांगतं, काही न मिळाल्यानंतरही अब्राम उपडा पडला. खरा सजदा जो करतो ना, अब्राम आम्हाला शिकवतो कसा सजदा करायचा. तो उपडा पडला, तो देवासमोर उपडा पडला.
आणि मला सांगू दे की देवाला तिथंच त्याच्याविषयी खूप आनंद झाला असेल. अरे मी या लेकराला काय दिलंच नाही अजून, दिलं करारच सांगतोय, अभिवचनच सांगतोय, पण ना अजून पदरात ना हातात ना पोटात. पण तरी सुद्धा हा माझ्या शब्दाचा मान ठेवून माझ्या समोर उपडा पडलेला आहे. आता मी याला आशीर्वादित करीनच. हालेलुया. मग आता या सगळ्या गोष्टीमध्ये अब्रामाच्या जीवनामध्ये काय होतं, तर देवाचं सानिध्य हा आत्मिक आशीर्वाद. कुणी विचारला आत्मिक आशीर्वाद काय, तर ते सातत्य वगैरे ते नाही. ते आत्मिक आशीर्वाद म्हणजे देवाचं सानिध्य टिकवण्यासाठी सातत्य राखणं गरजेचं आहे, समर्पण करणं गरजेचं आहे, सात्विकपणा ठेवणं गरजेचं आहे. तेव्हा जाऊन तुम्ही स्थिर होताल. आणि मग एक वेळ येईल जे अभिवचन देव अब्रामाला बोलला म्हणजे तुम्हाला आणि मला बोलला, त्याच्यामध्ये तुम्ही सिद्ध होताल. आमेन. आत्मिक आशीर्वाद म्हणजे रबा अन्य भाषा बोलणं हे नाही. दान आणि ब्लेसिंग यात फरक आहे. दान आणि आशीर्वाद यामध्ये फरक आहे. काही लोक म्हणतात खूप आत्मिक आशीर्वाद, काही लोकांना तो देव देतो, त्यानंतर ते लोक चुकीच्या मार्गावर जातात, तरी सुद्धा ते दान काम करत असतं. दान राहतं पण दान देणारा निघून जातो. एक खूप सुंदर उदाहरण मी एका मीटिंग मध्ये एक पास्टर प्रीच करत असताना ऐकलं. ते म्हणत होते देवाचं सानिध्य यातला फरक आणि दान खूप सुंदर रीतीने फरक दाखवला त्यांनी. त्यांच्या चर्चमध्ये एक कुटुंब होतं, त्यांचं लग्न त्या पास्टरनीच लावलं होतं. पण कालांतरामध्ये अमेरिकेमधली घटना आहे, कालांतराने त्या दोघांचा पटेना, कारण तिकडे एकदम फास्टफूड लग्न होतात आणि फास्टफूड दिवस पण होतात. 2 दिवसात पण दिवस होतात तिथं. जेवढा प्रगत देश तेवढा नासलेला देश, अशा घटना आहेत तिथं. पण लग्न झाल्यानंतर तिला जी रिंग घातली होती, वेडिंग रिंग, लग्नाची अंगठी, ती अंगठी त्या मुलीच्या हातात होती. बरंचसं काउन्सिलिंग पाळकणी केलं पण ते काय टिकलं नाही. आणि तिचा पती आणि तो तिला सोडून निघून गेला. पण ती चर्चपडी पाळकाकडेच होती आणि ती नेहमी चर्चला यायची. पाळक साहेब प्रीचिंग करताना ती अशा अंगठीकडं अशी सारखी अंगठी फिरवायची. काय लोकांना असती सवय असते, ती काय प्रॉब्लेम नाही. ते फिरवत असताना चर्च संपल्यानंतर पाळसाहेब म्हणे तू काय फिरवते, तर ते म्हणजे गेला पण निशाणी आहे. मग त्यांनी त्याचं उत्तर दिलं, आज अनेक लोकांकडे दान आहे पण उपस्थिती गेलेली आहे. समजतंय? दान देवाने दिलं, एकदा दिलं मग तू कसंही वाग ते ऑपरेट होणार. दानाला युटर्न नाहीये, दान फिरून जात नाही. आम्ही माणूस असताना देखील एखाद्याला दिलेलं गिफ्ट काय मागून घेतो का भांडून? पण ते गिफ्ट कसं आहे, कालांतराने जोपर्यंत चालते तोवर चालते, मग नंतर ते कसरगुंडीत जाते. काय लोकांचं तेच होतं, जर उपस्थितीत पुन्हा आला नाही तर ते दान आणि तो व्यक्ती नामशेष संपून जातं. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर देवाचं सानिध्य हा पहिला आशीर्वाद आहे. आणि मी मागच्या आठवड्यामध्ये तुम्हाला येशू ख्रिस्त नव्या करारामध्ये काय बोलला होता, थोडं त्यातले काही रहस्य तुमच्या समोर आज ठेवणार आहे. योहानाचं शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि वचन 56. तुमचा बाप अब्राहम माझा दिवस पाहण्यासाठी उल्हासित झाला, तो त्याने पाहिला व त्याला हर्ष झाला. ओके. तेव्हा यहुदी त्याला म्हणाले, तुम्हाला अजून 50 वर्षे झाली नाहीत आणि तुम्ही अब्राहमाला पाहिले आहे काय? काय म्हणत आहे या ठिकाणामध्ये? येशू ख्रिस्त नव्या करारातली घटना आहे. देवाचा पुत्र यहुदी लोकांबरोबर वादविवाद चालू आहे. यहुद्यांनी स्वतः सांगितले की आम्ही अब्रामाचे जनरेशनचे लोकांवर फलाने म्हणून सगळं चालले. पण येशू 56 वचनामध्ये काय म्हणतोय? तुमचा बाप अब्राम माझा दिवस पाहण्यासाठी उल्हासित होता आणि तो दिवस त्यांनी पाहिला व त्याला हर्ष झाला किंवा आनंद झाला. हे ऐकल्यावरती यहुदी लोक म्हणतात, अजून तू 50 वर्षाचा पण नाही आणि तू हजारो वर्षापूर्वीच सांगतोय. बरेच लोक वाचून जातात. पण आज अब्रामाच्या जीवनामध्ये देवाचं सानिध्य म्हणजे ख्रिस्ताचा दिवस, त्याने देवाच्या सानिध्यात आत्मिक आशीर्वादामध्ये कसा पाहिला त्याच्याकडे आज थोडंसं आपण लक्ष लावणार आहोत. तर पुन्हा आपण वळूया उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये.
उत्पत्तीच्या पुस्तकाकडे आपण जाऊया. 21व्या अध्यायामध्ये इसाकाचा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर काही गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. तर त्यानंतर इस्माईलला पाठवून देण्यात आलं. अब्राम आणि अबिमेलेक नावाच्या राजाचा एक करार होतो आणि 22 अध्यायाच्या पहिल्या वचनापासून आपण लक्ष देणार आहोत. या गोष्टी घडल्यावर म्हणजे आता मी यासाठी बोललो, मी तुम्हाला वाचून नाही घेतलं. या गोष्टी घडल्यावर म्हणजे इसाक याचा जन्म झाला. त्याच्या आधी इस्माईल जन्मलाच होता. इस्माईलला आणि त्याच्या आईला देवाच्या आज्ञेनुसार पाठवून देण्यात आलं. त्याच्यानंतर खूप मोठी मेजवानी झाली आणि या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर या गोष्टी घडल्यावर असे झाले की देवाने अब्रामास कसोटीस लावले. काय लावलं? कसोटीस. आजपर्यंत जर तुम्ही उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 12 अध्यायापासून 22 अध्यायापासून जर वाचलं तर अब्रामाविषयी देव बोलतोय, काय ना काय ते मार्गदर्शन करतोय. पण याची सुरुवात ही कसोटी म्हणजे परीक्षा घेण्यासाठी तयार झाला. हा, त्याने अब्रामा अशी हाक मारली. काय म्हटलं? अब्रामा अशी हाक मारली. तेव्हा अब्राम म्हणाला, काय आज्ञा? हे वचन हिंदीत कोणी असेल तर जरा वाचतं का? 22:1 उत्पत्ती 22:1. इन बातों को हाँ पश्चात ऐसा हुआ, हाँ परमेश्वर ने अब्राम से ये कहकर उसकी परीक्षा की, हे अब्राम, हाँ देख, ये किसने कहा होगा? ये कोण म्हटलं? सर देव म्हणतोय का अब्राम म्हणतोय? हा वाचा. हाँ अपने पुत्र को अर्थात अपने एकलौते पुत्र इसहाक को जिसने तू प्रेम रखता है संग लेकर मोरिया देश में चला जा. बस या एका वचनावरतीच खूप वेळ घ्यावाशी वाटतो, पण टाइम कडे बघून थोडंसं शॉर्ट मध्ये जाऊ आपण. आपण काय बघितले? योहानाचा 8वां अध्याय 56 मध्ये येशू त्याला काय म्हटलं? यहुद्यांना, तुमचा बाप त्याने माझा दिवस पाहण्यासाठी तो उल्हासित होता, त्याने माझा दिवस पाहिला. आता काल मर्यादा बघा. येशू ख्रिस्त आणि अब्राम त्यांच्यामध्ये हजारो वर्षाचा फरक आहे. शेकडो नाही, हजारो वर्षाचा फरक आहे. आणि येशू म्हणतोय की तुमचा बाप अब्राहम माझा दिवस पाहण्यासाठी उल्हासित होता. म्हणजे एक्साइटमेंट होतो, त्याच्यामध्ये उत्सुकता होती येशूचा दिवस पाहायचा. मग तो दिवस त्यांनी कुठं पाहिला? मग हे कुठं पाहायला मिळतं? देवाच्या सानिध्यामध्ये जो आशीर्वाद, आत्मिक आशीर्वाद आहेत त्याच्यामध्ये काही गोष्टी असतात सानिध्याच्या आत. नंबर 1 दर्शन, नंबर 2 मार्गदर्शन, नंबर 3 आम्ही देवाच्या जेवढं क्लोज जातो काही गोष्टी उत्सुकतेने देवाला सांगतो याचा अर्थ काय. जेव्हा तुम्हाला रेव्हलेशन मिळतं, जेव्हा तुम्हाला एखाद्या वचनाचं प्रगटीकरण मिळतं, ते प्रगटीकरण तुम्हाला कधी मिळेल? ज्यावेळेस तुमच्याकडे अब्रामाचा पहिला आशीर्वाद, आत्मिक आशीर्वाद, देवाचं सानिध्य असेल आणि त्या सानिध्यामध्ये तुम्ही जगासाठी दरवाजा बंद करता, स्वर्गासाठी उघडता आणि देवाला विचारता, देवा ह्याच्याविषयी काय? आज तुम्ही जर देवाच्या सानिध्यात असेल तर देव तुम्हाला एखाद्याचं जीवन पण दाखवल, पण तसं तुमचे शब्द, तुमचं राहणीमान, तुमचं जीवनही पाहिजे. असंच काही गोष्टी तुम्हाला दाखवणार नाही. एक व्यक्तीसाठी मी माझा अनुभव सांगतो. एका व्यक्तीसाठी मी प्रार्थना करत होतो. मला असं सारखं वाटायचं की देवा, की हा व्यक्ती नक्की तुझ्यापासून आहे का? याला मी मदत करत आहे, सगळ्या गोष्टी बघत आहे, मला या व्यक्तीचं जीवन काय आहे याचं थोडंसं मला उदाहरण पाहिजे. तू स्वप्नात दाखव, कसे दाखव. देवाने मला त्या व्यक्तीचं एक जीवन, एक छोटंसं सीन दाखवला आणि मी त्याला फोन करून त्या सीन फोन केला, तो अशा ठिकाणी बसलाय का? तो हादरला एकदम. जो व्यक्ती स्वतःला खूप आत्मिक म्हणत होता, मी असं आहे तसं आहे, आणि त्याच्या आजूबाजूला काही लोक होते, मी त्यांची नावं सांगितले. याचा अर्थ मला खूप मोठं देवान दिले का? हा पण एक दानातला भाग आहे. पण इथलचा जो भाग आहे दर्शनामध्ये, मला सांगू द्या, दर्शनामध्ये देवराज्याच्याच गोष्टी असणार. दर्शनामध्ये तुमचं पर्सनल नसणार.
तुम्हाला त्या गिफ्टमध्ये त्या गोष्टी मिळतील, पण गिफ्ट मधलं आणि देवाच्या सानिध्याचा आशीर्वादामधलं फरक आहे. आणि ज्या वेळेला येशू ख्रिस्त ते बोलतो की अब्राम या गोष्टी पाहण्यासाठी उल्हासित होता, तर कोणत्या गोष्टी? तर या 22 अध्यायामध्ये देवाने अब्रामाला कसोटीच लावलं. आणि का कसोटीत लावलं असेल त्याचा विचार जर करत असताना या ठिकाणामध्ये देवाने ज्या वेळेला त्याला हाक मारली, अब्रामा अब्रामा, तो म्हणतोय काय आज्ञा. याच्या पहिले कधी असं अब्राम बोलला नाही. कधी बोललाय का असं? याच्या पहिले वाचलं का तुमच्या? कदाचित या पॉइंटकडे जेव्हा मी येतो, कारण आदल्याच दिवशी इस्माईल पाठवून देण्यात आलाय. इसाक त्याचा म्हातारपणी झालेला देवाच्या अभिवचनाचा पुत्र आहे आणि त्या इसाकाला घेऊन तो कवटाळून झोपलाय. परमेश्वरून कदाचित बरेच आवाज देऊन गेला असेल, कुठंतरी नंतर त्याला वाटलं असेल देव आवाज देतोय आणि तो इसाकापासून वेगळा होतोय आणि म्हणतोय काय आज्ञा. आजपर्यंत त्यांनी कधी असं म्हटलं का? जेव्हा पण देवाने अब्रामाला आवाज मारली त्यावेळेस अब्राम उठून देवाच्या मागे जातोय, तारे बघतोय, वाळू बघतोय, अभिवचन ऐकतोय, उपडा पडतोय. पण इथं काय आज्ञा हा शब्द ज्यावेळेस येतो त्यावेळेस कुठंतरी असं वाटतं, कधी कधी आम्ही ऐकत नाही आणि नंतर तिसऱ्या आवाज काय बोलला. पण एखाद्या व्यक्तीला पहिल्या आवाजात मिळतो टायर त्याच्या समोर आणि देव बोलायला लागतो. पण इथं जास्त म्हणतो काय आज्ञा, याचा अर्थ मी खूप मोठं रेव्हलेशन देत नाहीये. देवाने कसोटीस का लावलं? कारण जेव्हा इसहाक मिळाला, जेव्हा इसहाक अब्रामकडे होता, त्याच्या आधी देव जेव्हा पण आवाज द्यायचा तो काय आज्ञा न म्हणता डायरेक्ट देवाच्या बाहेर, देवाबरोबर बाहेर जायचा तंबूतून. पण इथं काय आज्ञा तिथंच बोलतो, त्यास आम्हाला समजण्यासाठी समजून घ्यायचं. त्यावेळेला देव म्हणतो की तुझा पुत्र याला घेऊन तू निघ मोरिया देशामध्ये आणि मी सांगेल त्या डोंगरावर त्याचं होमार्पण कर. एकुलत्या एक मुलाचं बलिदान कर, तुझा प्रिय मुलाचं बलिदान कर, तुला अभिवचनानुसार झालेल्या मुलाचं बलिदान कर. आमचा देव काय नरबळी घेतो का? आमचा देव मनुष्याचा बळी घेतो का? बायबल सांगतं देवाला या गोष्टीची घृणा आहे. पण देव कधी कधी आमची परीक्षा घेतो. कधी कधी आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये राहणारे लोक, आत्मिक आशीर्वाद मिळालेले लोक, सानिध्य मिळतं, पण त्याचबरोबर जगातल्या काही गोष्टीचा इसहाक म्हणजे आनंद जास्त मिळतो, आम्ही त्यालाच गुंतून राहतो. त्याच्यापैकी याला लय लोक लपटून येत, दिवस रात्र चिकटून येत, लहान मुलापासून तर वृद्ध व्यक्तीपर्यंत त्याला चिटकून येत. आज ह्यालाच आनंद, ह्यालाच इसहाक बनवून ठेवलेला आहे. देवाने म्हटलं पाहिजे सगळ्यांचे मोबाईल चुलीत घाला. मला जसा इसहाक मागितला अब्रामाकडं, तसा आज म्हणा तुमचा मोबाईल पण इथं आग लावा. माझा प्रश्न आहे का तुमच्याकडे आत्मिक आशीर्वाद, देवाचं सानिध्य इथं जसं आराधनेमध्ये आहे तसं तुमच्या व्यक्तिगत जीवनात आहे का? तुमच्या व्यक्तिगत प्रार्थनेमध्ये आहे का? तुमच्या व्यक्तिगत आराधनेमध्ये आहे का? तुमच्या चालण्या फिरण्यामध्ये तुम्हाला जाणवतं का माझा देव माझ्या सोबत चालत आहे, त्याने अभिवचन दिले की मी तुला सोडणार नाही. तो सोडणार नाही म्हणतो सानिध्य आहे. काय नसलं तरी चालेल, पण मला देवाचं सानिध्य हवंय. या विश्वासाने चालणं गरजेचं आहे. अब्राम जर म्हणतो काय आज्ञा, आणि देव सांगतो मला तुझ्या मुलाचं होमार्पण पाहिजे. बायबल सांगतं की 3ऱ्या वचनामध्ये अब्राम साराकडे जाऊन डिस्कशन करायला गेला नाही. एक तर 100व्या वर्षी झाले, कसं झाले आम्हाला माहिती कसं झाले, आणि त्याच्यामध्ये ते एक तर इस्माईलला पाठवून दिलाय आणि त्यात हा एकच आहे, त्याला पण बलिदान मागतोय. पण बायबल सांगतं देवाच्या सानिध्यामध्ये असणारा व्यक्ती ते सातत्य टिकवण्यासाठी पुन्हा आज्ञापालनमध्ये आला. बायबल सांगतं तेव्हा अब्राम मोठ्या पहाटेस उठून गाढवावर खोगीर घालून आपल्याबरोबर 2 सेवक व आपला मुलगा इसहाक यास घेतले आणि होमार्पणासाठी लाकडं फोडून घेतले. मग देवाने सांगितलेल्या ठिकाणाकडे तो निघाला. आता आम्हाला माहितीये निघाला, तो डोंगर चढून गेला. चढून गेल्यानंतर वरती जाऊन त्याने मध्येच मुलगा म्हणतो बाबा आपण होमार्पण करायला चाललोय, पण कोकरू कुठे? कसं वाटलं असेल त्या बापाला? आणि त्या ठिकाणामध्ये त्याने आपल्या मुलाची चिंता केली नाही. त्याने त्या मोरिया डोंगरावरती जाऊन वेदी तयार केली. त्या वेदीवरती मला सांगू द्या, अब्राम हा जक्क म्हातारा झाला होता, इसहाक हा ताकदवान होता.
इसाकाला ज्यावेळेला तो वेदीवरती बांधत होता ना, त्यावेळेला इसाक लात मारून आपल्या बापापासून पळून जाऊ शकला असता. परंतु इसाकाला ज्यावेळेस कळलं, बाप म्हणते की बाळा देवाने तुलाच मागितले, त्यावेळेस इसाकाच्या मनामध्ये असं कुठल्या प्रकारचं भय किंवा संशय आला नाही की मी कसं बलिदान होऊ. आजकालचे मुलं म्हणतील तुम्हीच करा ना समर्पण, तुम्हीच करा प्रार्थना, तुम्हीच करा सेवा, आम्हाला काय. पण इसाक या ठिकाणामध्ये एक नीतिमान पुत्राचं दर्शक आहे आणि तो नीतिमान पुत्र म्हणजे येशू ख्रिस्त. आणि ज्या वेळेला त्यांनी सगळं केलं, आम्हाला सगळ्यांना माहिती, जसा त्यांनी सुरा उपसला वरतून आवाज आला. काय आवाज आला? अब्राम अब्राम थांब थांब, मुलाला मारू नको. वाचा बाबा ते वचन. तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्यास आकाशातून हाक मारून म्हटले, हा अब्रामा अब्रामा. हा. तो म्हणाला, काय आज्ञा? काय आज्ञा? मग तो बोलला, तू आपल्या मुलावर आपला हात चालवू नको. आपल्या मुलावरती हात म्हणजे सुरा चालवू नको, त्याला काही करू नको, त्याला काही करू नको, कारण तू आपल्या मुलास, आपल्या एकुलत्या एक मुलासही माझ्यापासून राखून ठेविले नाही. हा. यावरून तू देवाला भिवून चालणारा आहेस हे मला कळले आहे. हा. तेव्हा अब्राहमाने दृष्टी वर करून पाहिले, तो आपल्या मागे झुडपात शिंगे गुंतलेला एक इडका त्यास दिसला. मग अब्राहमाने तो इडका घेऊन आपल्या पुत्राच्या ऐवजी अर्पण केला आणि अब्राहमाने त्या ठिकाणाचे नाव यहोवा यिरे, परमेश्वर पाहून देईन असे ठेवले. त्यावरून परमेश्वराच्या गिरीवर पाहून देण्यात येईल असे आजवर बोलतात. तेव्हा वचन पुन्हा वाचा. तेव्हा अब्राहमाने दृष्टी वर करून पाहिले, तो आपल्या मागे झुडपात शिंगे गुंतलेला एक इडका त्यास दिसला. बस. आता मी इथं वर बघतोय तर मला वर काय दिसणार? हे काय झुंबर, ती लाईट आहे, काय दिसणार? पण नीट ऐक, इथं वाचताना नीट लक्ष द्या. त्यांनी वर पाहिलं की त्याच्या माग झुडपामध्ये शिंगे गुंतलेला एक एडका आहे. देवाच्या सानिध्यामध्ये असणारा हा आत्मिक आशीर्वाद काय आहे? आम्ही बघतो वर पण सोल्युशन खालचं असतं. आम्ही बघतो वर पण उत्तर खालचं असतं. आम्ही बघतो वर परिस्थिती खालची असते. हे डोळे उघडणे नाही, आत्मिक डोळे उघडणं देवाच्या सानिध्यात. अब्राहमाने देवाने जसा आवाज दिला, आवाज खालून तर नाही आला. आवाज कुठून आला? जिथून आवाज आला तिथंच बघतो ना आपण. पण वरती जास्त बघतो. त्यांनी जेव्हा वरती दृष्टी लावली त्यावेळेला त्यांनी बघितलं झुडपामध्ये एक एडका, शिंगे अडकलेले. झुडपामध्ये एका भाषणामध्ये काट्यांमध्ये, कशामध्ये? काट्यांमध्ये शिंगे अडकलेला एडका. त्यांनी खाली नाही बघितलं, वर बघितलं. ते वर बघितलं आणि ते वर बघितल्यानंतर मग ज्या त्यांनी वास्तविक पाहिलं की एक एडका आहे, त्यांनी त्याला अर्पण केलं आणि त्या एक वेदीला नाव दिलं यहोवा यिरे, परमेश्वर पाहून देईल. काय म्हटले? काय अर्थ आहे सांग? आणि या ठिकाणामध्ये येशू ख्रिस्त म्हणतो, अब्राम तुमचा बाप, योहान 8:56 मध्ये, माझा दिवस. ज्यावेळेस हे घडल्यानंतर अब्राम देवाशी बोलला, देवा तू मला कसोटीस लावलं आणि तू याच्यातून काय सिद्ध करू इच्छितो? असं काय घडणार आहे? तू मला नाव द्यायला लावलं यहोवा यिरे, परमेश्वर पाहून देईल, परमेश्वर पुरवून देईल, परमेश्वर प्रोव्हाइड करेल. पण हे काय आहे? हे यहोवा यिरेचं रहस्य सांग. यहोवा यिरे म्हणजे काय याचं रहस्य सांग. तेव्हा त्याला ते रहस्य मिळालं की काळाची पूर्णता होईल. त्यावेळेला परमेश्वराने उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये जी स्त्री संतान सैतानाचं डोकं ठेचणार आहे, ती स्त्री संतान याच मोरिया पर्वताला कनेक्टेड असणाऱ्या कालवरीच्या पर्वतावरती सर्व जगाचं श्राप घेऊन, तू तुझ्या मुलाला घेऊन डोंगर चढत होता, माझा मुलगा जर लाकडं घेऊन, तो वधस्तंभ घेऊन तो डोंगर चढणार आहे आणि या सगळ्या जगासाठी तो बलिदान देणार आहे. तो बलिदानाचा दिवस अब्रामाने हजारो वर्षा आधीच पाहिला आणि म्हणून बायबल सांगतं, येशू म्हणतो तुमचा बाप अब्राम माझा दिवस पाहण्यासाठी उल्हासित होता आणि तो त्यांनी पाहिला.
यहोवा ईरे, ही 5वी वेदी, परमेश्वर चुन कर देगा, परमेश्वर देख कर देगा. लॉर्ड इज माय प्रोव्हायडर. या वेदीवरती येशूचं रहस्य आहे. आणि कदाचित तो म्हणा, प्रभू तू कसा काय माझ्यावर प्रसन्न झाला, तू कसं काय तू माझा मित्र, या दिवसापासून तो देवाचा मित्र झाला. तो म्हटला असेल का मित्र झाला, कारण हजारो वर्षानंतर मी जे करणार आहे त्याचं प्रॅक्टिकल मला तुझ्यामध्ये आणि इसहाकमध्ये दिसलं. जसं तू विश्वासाने तुझ्या पुत्राला घेऊन चालला होता, जसा तुझा पुत्र तुझी मर्जी पूर्ण करण्यासाठी कुठलाही विचार न करता वेदीवरती अर्पण करतात, तसा माझा पुत्र येशू ख्रिस्त हा तो आहे. तो म्हणतो की त्याने माझा दिवस पाहिला. आणि बायबल सांगतं त्याला आनंद झाला. येशूच्या मरणातून त्याला आनंद झाला असेल का? अब्राम, येशूचा दिवस म्हणजे बलिदानाचा दिवस, येशूचा दिवस येशूच्या जन्माचा दिवस, येशूचा दिवस म्हणजे पुनरुत्थानाचा दिवस. येशूचा जन्म, येशूचं बलिदान आणि येशूचं पुनरुत्थान. या जगामध्ये जर कुणी भविष्यवाण्या अनेक आणल्या होत्या, भविष्यवक्त्यांनी अनेक भविष्यवाण्या आणल्या, पण अब्राम एकमेव व्यक्ती आहे ज्याच्याकडे आत्मिक आशीर्वादामध्ये देवाचं सानिध्य होतं. आणि त्या सानिध्यामध्ये देवाने हजारो वर्षापूर्वी जे घडणार आहे ते हजारो वर्षा आधीच त्याला दाखवून दिलं. हा अब्रामाचा आशीर्वाद. आमेन. अब्रामाचा आत्मिक आशीर्वाद मी आज थांबवत नाहीये, आणखी डीपमध्ये जाणार आहोत आपण. काय काय पाहिलं, येशू ख्रिस्ताला त्यांनी कसं कसं पाहिलं, त्या गोष्टी आपण पाहणार आहोत. जसं दृष्टीवर करून त्यांनी मागं येडका पाहिला, हे एक दर्शन आहे. पण येशू म्हटलंय माझा दिवस पाहिला. कोणता दिवस? जे काम एकुलता एक पुत्र अब्राम करायला चालला होता, त्याच एकुलत्या एक पुत्राचं बलिदान योहान 3:16 प्रमाणे देवपित्याने केलं. आणि म्हणून देवपुत्राला बलिदान केलं, यासाठी कुणाचा नाश होऊ नये, तर प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावं. आमेन. हालेलुया.